बापू उपेगी वस्तू शब्दू जिया धरा सधर नादू अमृताचा विशदू आरिसा नव्हे. संत सम्राट भगवान ज्ञानोबाराय रुक्मिणी प्राण संजीवन अकारण करुणालय भक्तवत्सल पंढरीनायक परमपिता श्री पांडुरंग यांच्या असीम अनुकंपेने आपण श्री अमृतानुभव नावाचा संत ज्ञानोबारायांनी निरूपण केलेलं आपली प्राथमिक अनुभूती ज्याच्यामध्ये निरूपण केलेली आहे असा आपल्या श्रीगुरूंच्या आज्ञेवरून प्रवृत्त झालेला जयत्याज्ञा नमस्तस्यै दयार्द्राय निरंतरम असं ज्या मंगलाचरणामध्ये सांगून केवळ आपली आतींद्रिय असणारी अलौकिक दिव्य अशा प्रकारची अव्यवहार्य अनुभूती कथन करण्यासाठी प्रवृत्त झालेल्या ग्रंथाचं आपण यथाशक्ती यथामती निरूपण करण्याचा प्रयत्न करीत आत्तापर्यंत मंगलाचरणाच्या रूपाने असलेले श्लोक पंचक शिवशक्ती समावेशन सद्गुरू वंदना वाचारुण परिहार ज्ञान अभेद कथन आणि 5वं प्रकरण सच्चिदानंद पदत्रय विवरण ही 5 प्रकरणं पाहून आता 6व्या प्रकरणात आपण प्रवेश करीत आहोत. 6व्या प्रकरणाचं नाव आहे शब्दखंडन. त्या शब्दखंडन प्रकरणाचं प्रथम ओवी आपण आता वाचून दाखवली. बाप उपेगू वस्तू शब्दू जिया धरा सधर नादू अमृताचा विशदू आरिसा नव्हे. पाठीमागच्या प्रकरणातच याचा उपोद्घात झालेला आहे आणि पुन्हा आपलं मंगलाचरण करत असतानाही ह्या प्रकरणाच्या विषयाचा निर्देश टीकाकारांनी केलेला आहे. तो असा की या ठिकाणी परमात्मा जो आहे तो परमात्मा शब्दाचा विषय होत नाही. सच्चिदानंद पदत्रयाने परमात्मा ह्या पदत्रयाचा परमात्मा हा वाचक होत नाही असं सांगितलं तरीसुद्धा शब्दाची उपयोगिता आहे. तर शब्दाची उपयोगिता कोणती आहे तर शब्द हा स्मारक आहे. म्हणजे आपुला आपण पेया विसरू जो धनंजया तेच रूप या अज्ञानाशी. आपण जे काही आपलं स्वरूप जे आहे ते विसरलेलं असेल तर शब्द आपल्याला तत्वमशादी महावाक्याने किंवा परमात्मा हा सत्यम ज्ञानम अनंतम या वाक्याने परोक्ष ज्ञान करून देतो. म्हणजे परमात्मा आपलं परमात्म्याचं ज्ञान करून देण्याला शब्द उपयोगी आहे. पण शब्दाचा उपयोग एवढाच आहे की परमात्मा हा यामध्ये अप्राप्ताची प्राप्ती आणि निवृत्ताची निवृत्ती आहे. म्हणजे आपलं प्राप्ताची प्राप्ती आणि निवृत्ताची निवृत्ती आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपलं स्वरूप हे नित्य विद्यमान आहे, अखंड निरंतर आपण आत्मस्वरूपच आहोत. पण त्या आत्मस्वरूप जरी असेल तरी आपल्याला आत्मस्वरूपाचं जोपर्यंत यथार्थ ज्ञान नाही तोपर्यंत त्या आत्मस्वरूपाच्या अनुभूतीचं जे फल आहे की निष्प्रतिबंध आनंदानुभूती हे काही होत नाही. याचा अर्थ मध्ये प्रतिबंध असला पाहिजे. प्रतिबंध तर अज्ञानाचं आवरण जे काही आत्मस्वरूपावर आहे ते तत्वता तर नाहीच आहे आणि आपला आत्मा सच्चिदानंद स्वरूप करायचा नाही तर तो सच्चिदानंद स्वरूप आहे. परंतु जोपर्यंत आपल्याला त्याच्या यथार्थ स्वरूपाचं विस्मरण आहे तोपर्यंत आपल्याला निष्प्रतिबंध आनंदाची अनुभूती येत नाही. मग शब्द एवढं काम तर निश्चित करतो ना की त्याचं आपल्याला स्मरण करून देतो. आपलं जे यथार्थ स्वरूप आहे त्याचं स्मरण करून दिलं तर जसं एखाद्या मनुष्याची विचारसागरामध्ये सांगितल्याप्रमाणे पेन्सिल हरवली असं म्हणतो आणि त्या कारकुनाने ती पेन्सिल आपल्या कानावरच ठेवलेली असते. त्यावेळेला एखादा कोणी शिष्ट पुरुष तो पेन्सिल हरवली म्हणतो त्यावेळेला त्याला येऊन सांगतात की तुझी पेन्सिल आहे कुठे तर ते कानावर आहे. आरसा समोर ठेवला किंवा त्याला सांगितलं स्मरण करून दिलं त्यांनी कानाला हात लावला की तो म्हणतो हो पेन्सिल सापडली असं म्हणतो. सापडायला ती हरवली कुठे होती पण त्या शब्दाने त्याला स्मरण करून देण्याचं काम केलं की नाही. प्राप्ताचीच प्राप्ती झाली असा या ठिकाणी व्यवहार झाला की नाही.
तसंच अज्ञान नसताना नसलेल्या अज्ञानाची निवृत्ती, अज्ञान आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी नित्य निवृत्त आहे आणि सच्चिदानंद हे आपलं स्वरूपच आहे, असं तरी त्या पदांनी आपल्याला परोक्ष किंवा अपरोक्ष ज्ञान करून देण्याला शब्दांचा उपयोग झाला की नाही. म्हणून या ठिकाणी असं सांगितलं टीकाकारांनी, फार झालं तर शब्दाचा उपयोग फक्त स्मारक म्हणून होतो, पण याच्या पलीकडचा शब्दाचा उपयोग नाही, की शब्द सच्चिदानंद स्वरूप आत्म्यावरचं आवरण निवरण करण्यासाठी सुद्धा उपयोगाचा नाही, कारण आत्मा नित्य अनावृत्तच आहे. पण आत्मा नित्य अनावृत्त आहे हे आपल्याला माहीत नाही, त्याचं स्मरण तरी शब्दाने करून दिलं की नाही, ठीक आहे ना, त्याचं शब्द तरी स्मरण तरी करून देण्याचा उपयोगी आहेच ना, असं आपल्याला मानावंच लागतं. परंतु या ठिकाणी सांगतात की फार झालं तर, कारण स्मरणही कशाचं होतं, ज्याचं विस्मरण झालं त्याचं स्मरण करायचं. आपल्या स्वरूपाचं आपल्याला कधी विस्मरणच नाही. तुम्ही म्हणाल विस्मरण नाही आपल्याला, आपल्या वेदांतामध्ये असं सांगितलं की आत्म्याचं विस्मरण झालं तर पुरुषार्थाची हानी होत नाही, आत्म्याचा विपर्यय झाला तर होतो. तर आत्म्याचं विस्मरणही कधी झालं नाही, कारण स्मरण करण्याची गरज कधी लागेल, विस्मरण झालं तर. परंतु खरं पाहिलं तर शब्द स्मरण करून देतो हेही म्हणणं बरोबर नाही, पण फारच म्हणायचं झालं तुष्यंतु दुर्जन्यायाने, तर फक्त तो शब्द स्मारक आहे आपल्याला आत्मस्वरूपाचं. हे सुद्धा आपली अनुभूतीमध्ये भ्रम मानला तर, जर त्या ठिकाणी आपण म्हणतो सापडलेली वस्तू, आपलं हरवलेली वस्तू सापडली म्हणतो, आता ती वस्तू तर होतीच तिथं आणि ती सापडली म्हणण्यात काय अर्थ आहे, हरवलीच कुठं होती. पण जर मध्ये हरवल्याचा भ्रम मानला तर सापडल्याचा व्यवहार आपल्याला सिद्ध करता येतो. याने फक्त या ठिकाणी म्हणतात की शब्द हा स्मारक आहे. आणि त्याविषयी या जवळजवळ 12व्या ओवीच्या पूर्वार्धापर्यंत ह्या 11.5 ओव्यांनी या शब्दाचा गौरव किंवा शब्दाचा महिमा अगोदर माऊली वर्णन करतात आणि नंतर त्या शब्दाचं खंडन करतात. तर हे सांगत असताना पहिली ओवी आहे की किंबहुना शब्दो स्मरणदानी प्रसिद्धो अमूर्ताचा मूर्तो अरिसा नव्हे, असं आक्षेपार्थाने सांगितलं. आणि दुसरा या ठिकाणी मात्र ह्या टीकेमध्ये पाठ आहे आणि दुसऱ्या अनेक अमृतानुभवामध्ये हा पाठ आहे. ह्या पाठामध्ये पुन्हा बरेच पाठभेद आहेत, परंतु त्यांना काय अमृतानुभव तर असू दे. तर त्याच्यामध्ये हा पण पाठ आहे की जेने धरा सदर नादू, असा ह्या पहिल्या ओवीचा जो उत्तरार्ध आहे तो असा आहे, जिया धरा सदर नादू अमृताचा विशदू आरिसा नव्हे, असं विचारतात. तर यामध्ये आता माऊली हे जे काही शब्द खंडन प्रकरण सुरू झालं त्याच्यामध्ये आश्चर्य व्यक्त करतात. बापू, बाप रे बाप, म्हणजे काय आश्चर्य आहे. हा शब्द येतो बापू म्हणजे बाप रे बाप म्हणजे आश्चर्य व्यक्त करणारा आहे. किंवा शब्दू बापू म्हणजे शब्द हा फार श्रेष्ठ आहे अशा अर्थानं, बाप म्हणजे श्रेष्ठ आहे अशा अर्थाने पण त्याचं चिंतन करता येईल. तर सांगतात बापू उपयोगी वस्तू शब्दू, ते म्हणतात बाप रे बाप ही शब्द किती उपयोगाची वस्तू आहे. जिया धरा सदर नादू, जिच्या धराने म्हणजे ज्या शब्दाच्या धरा, जिया धरा म्हणजे ज्याच्या आधाराने, ज्याचा आश्रय घेतला, तर नादू सदर, हा नादू जो आहे तो सुद्धा सदर होतो म्हणजे आश्रयाने युक्त होतो. म्हणजे ज्याचा आश्रय घेतला तर ह्या नादाला काहीतरी महत्त्व प्राप्त होतं, नाही तर त्याला निराधार येतो. नाद जरी असला तरी तो सदर म्हणजे काहीतरी आधाराला घेऊन आहे, म्हणजे तो निराधार नाही. आणि जर ह्या नादाला या ठिकाणी शब्दाचा आश्रय नसला तर हा नाद असून नसल्यासारखा आहे, म्हणून तो निराश्रय आहे असं सांगतात. आणि हा शब्द अमूर्ताचा विशदू आरिसा नव्हे, म्हणजे अमूर्त असणारा जो परमात्मा, तर त्या अमूर्त असणाऱ्या परमात्म्याला दाखवणारा विशद म्हणजे अत्यंत स्पष्ट रीतीनं दाखवणारा हा जणू काही शब्द हा आरिसा नाही, काय आरिसा नव्हे, अर्थात आरिसाच आहे. हा काही त्याला दाखवणारा आत्मस्वरूपाला अव्यक्त असणाऱ्या, अमूर्त म्हणजे अव्यक्त असणाऱ्या, अतींद्रिय असणाऱ्या, वाणी मन आणि बुद्धी यांना अगोचर असणाऱ्या अशा आत्मतत्वाला स्पष्टपणे दाखवणारा हा आरसा नाही काय.
असं. आणि काही पाठ असा आहे की बापू उपयोगी वस्तू शब्द किंबहुना शब्दो स्मरणदानी प्रसिद्धो, असा पाठ आहे. इथं बापू जो आहे त्याच्याऐवजी किंबहुना, म्हणजे फार काय सांगावं. सुरुवातीला हा शब्द जो इथं किंबहुना म्हणजे पाठीमागच्या ओव्या ज्या आहेत 62 पासून 68 साधारणपणे, किंवा 66, 67 आणि 68 या ओव्यांमध्ये ह्या शब्दाची उपयोगिता सांगितलेली आहे. म्हणून म्हणतात किंबहुना, फार काय सांगू, म्हणजे मागच्या प्रकरणात जे सांगितले त्याच्यापेक्षा आधी काय सांगावं. हा जो शब्द आहे तो स्मरणदानी प्रसिद्धू, तो स्मरण करून देण्यामध्ये, आपल्या आत्मतत्वाचं, आपल्या स्वस्वरूपाचं स्मरण करून देण्याविषयी हा शब्द फार प्रसिद्ध आहे. म्हणजे सगळ्या ठिकाणी आपण म्हणतो की कोणत्याही परोक्ष वस्तूचं ज्ञानही शब्द करून देतो आणि अपरोक्ष वस्तूचंही ज्ञान शब्द करून देतो. जी वस्तू आपल्यापासून दूर आहे म्हणजे व्यवहित वस्तूचं शब्द हा परोक्षच ज्ञान करून देतो, आणि अव्यवहित वस्तूचं शब्द हा परोक्ष आणि अपरोक्ष ही दोन्ही ज्ञान करून देतो. शब्द ज्या वेळेला एखाद्या अव्यवहित वस्तूचं फक्त आस्थी रूपाने कथन करतो त्यावेळेला तो शब्द त्याचं परोक्ष ज्ञान करून देतो. आणि ज्या वेळेला शब्द हा एखाद्या हा ज्या वेळेला एखाद्या अव्यवहित वस्तूचं अमुक ही आहे इदम रूपाने कथन करतो त्यावेळेला त्या वस्तूचं आपल्याला अपरोक्ष ज्ञान करून देतो. अशा प्रकारची शब्दाची प्रसिद्धी आहे. परंतु किंवा हे असं असल्यामुळं अमूर्ताचा विशदू आरिसा नव्हे, तो अमूर्त असणारा परमात्मा देखील ज्ञानोबाराय म्हणतात अमूर्त स्वरूप असणारा परमात्मा ज्ञान मात्र आहे, दृंग मात्र आहे. पण त्या दृंग मात्र परमात्म्याचं ज्ञान हा शब्द करून देतो की नाही. तो शब्द जो आहे तो त्यांनी सांगितलं की करतळावरी वाटोळा डोलत देखिजे आवळा, तैसे आम्ही ज्ञान डोळा धाविले तुझं. दृंग मात्र ज्ञानस्वरूप अशा परमात्म्याचा मला आजी पाहिला रे, आजी पाहिला रे, अशा प्रकाराने आपल्याला त्याचं ज्ञान होतं की नाही. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण नाही रूपवर्ण गुण जेथे, तो हारे श्रीहरी पाहिला डोळे भरी, पाहता पाहणे दुरी सारोनिया. ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती, तेहे उभी मूर्ती विटेवरी. हे सर्व कार्य केलं कोणी? हे ज्ञानोबारायांच्या शब्दाने केलं. आणि ती आपली अनुभूती अकाट्य आहे, अभंग आहे, नित्य आहे, स्वरूपभूत आहे. अशा प्रकारचं त्या स्वरूपभूत ज्ञानाचा महिमा त्या शब्दाने वर्णन केला. म्हणून हा अमूर्त असणाऱ्या परमात्म्याला दाखवण्याविषयी शब्द हा आरसा नाही का. आपण म्हणतो परमात्म्याचं ज्ञान करून घेण्याचं साधन जे आपल्याला अज्ञात आहे त्या अज्ञानाचं ज्ञापन करून देणारं कोण आहे? वेद आहे. अज्ञात ज्ञापकत्वम शास्त्रस्य शास्त्रत्वम असं जेव्हा म्हणतो तर ते शास्त्र काय आहे? अपौरुषेय शब्दराशी असा जो वेद आहे त्या वेदाच्या द्वारा आपल्याला आत्मसाक्षात्कार करून घेता येतो. म्हणजे याचा अर्थ वेद हा शब्दात्मक आहे. अलौकिक अशा प्रकारचे जे शब्द आहेत ते शब्द आपल्या अलौकिक अतींद्रिय आत्म्याची अनुभूती करून देण्याला उपयोगी आहेत. किंबहुना त्याच्याशिवाय दुसरा कोणताही अज्ञात पदार्थाचं ज्ञापन करायला शब्दाशिवाय मनुष्याला दुसरं काहीच नाही. म्हणून त्या शब्दाचा गौरव तुकोबारायांनी देखील केला की तुका म्हणे आम्हा शब्दाची हा देव, शब्देची गौरव पूजा करून, अशा प्रकारचं वर्णन केलं. किंवा शब्द हा बहुचार उपकाराची राशी असं त्याचं वर्णन केलं. तेव्हा तो अमूर्त असणाऱ्या परमात्म्याला विशद स्पष्ट करून दाखवणारा आरसाच नाही काय असं सांगितलं. आता या टीकेमध्ये जो पाठ आलेला आहे तो मात्र पाठ असा आहे. बाप उपयोगी वस्तू शब्दो जिया धरा सधर नादू, अमूर्ताचा विशदू आरिसा नव्हे. तर ते म्हणतात बापरे बाप,
शब्द इतकी उपयोगाची वस्तू आहे की ज्या शब्दाच्या आधाराने नादसुद्धा या ठिकाणी सदर म्हणजे त्या आश्रयाने युक्त असा झालेला आहे. म्हणजे केवळ नाद जो आहे ना, तो नाद असून नसल्यासारखा आहे. त्या नादाला जेव्हा शब्दाचा आधार मिळतो वैखरी वाणीने, त्यावेळेला त्या नादाची सिद्धी करण्यासाठी शब्दच उपयोगाला येतो. जर शब्दाचा आधार सोडून दिला तर नाद नावाची वस्तू त्या ठिकाणी अमूर्त स्वरूपात असलीही, स्वतःसिद्ध असली, नित्य असली तरी ती असून नसल्यासारखी होते. अशा प्रकारचं ह्या शब्दाचा महत्त्व आहे. म्हणजे शब्द जो आहे वैखरी वाणीने आपले जिव्हा, दंत, तालू यांचा एकमेकाशी संबंध होऊन जेव्हा उच्चारण झालं शब्दरूपाने, त्याच वेळेला त्याचा आश्रय नाद. तर तुम्ही म्हणाल नाद हा तर मुळात आश्रय आहे शब्दाचा, आणि तुम्ही म्हणता बरोबर ना, तुम्ही काय म्हणता, शब्दामुळं शब्द हा नादाला आश्रय झाला. म्हणजे एक आहे आश्रयी, कोण नाद, शब्द आहे आश्रयी आणि आपला आश्रय, आणि नाद आहे आश्रयी. परंतु त्यांच्यामध्ये आश्रयी भाव सांगायचा झाला तर नाद ओंकारापासून सगळं जग उत्पन्न झालं. असं असताना ओम हे नाद ब्रह्म आहे असं आपण म्हणतो, किंवा त्याला ओंकार स्वरूप नाद ब्रह्म आहे, किंवा तो अनाहत ध्वनी आहे की आघात न करता हा ध्वनी जो आहे तो नित्य चालूच आहे. अनाहत ध्वनी वाहे सकळा पिंडी असं त्याचं वर्णन करतात. आणि शास्त्र देखील हीच गोष्ट सांगते की नाद ब्रह्म शब्द तत्व, असं शब्दाचं मूळ तत्व हे नाद ब्रह्म आहे असं सांगितलेलं आहे. आणि असं असताना देखील या ठिकाणी मात्र असं वर्णन केलेलं आहे की जियाधरा सदर नादू. जियाधरा म्हणजे वस्तू, त्या वस्तूच्या आधार ज्याच्या ठिकाणी वस्तूने धारण केलेला, ध्रुधार येते ना, त्या ठिकाणी त्या शब्दाने धारण केलेला जो नाद आहे तो नाद सदर झाला. म्हणजे शब्दाने त्याला धारण केलेला आहे. धारण करणारा आहे शब्द, आणि ज्याला काय म्हणतो धार्यमान, बरं ना, असा असणारा हा नाद आहे. असं एवढं वर्णन त्याचं शास्त्रामध्ये देखील केलेलं आहे. तुकाराम महाराज त्या शब्दाला देव असं म्हणतात. त्या शब्दच हा देव आहे, किंवा ह्या शब्दाचा चमत्कार सांगताना माऊलींनी काय ओवी सांगितली, तो देवो हे शब्दाचा चमत्कारू. हा ठावो न पवता जयाचा, मनीषी मुरडली वाचा, तो देवो हे शब्दाचा चमत्कारू. ज्याच्या ठिकाणी आपल्याला मन किंवा वाणी हे ज्याच्यापर्यंत पोहोचत नाहीत आणि परत फिरतात, अप्राप्य मनसा सह असं ज्याच्याविषयी म्हटलेलं आहे. काय यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह असं ज्याचं वर्णन केलेलं आहे की ज्या ठिकाणी मन आणि वाच्या देखील माघारी फिरते. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे बघा, आठवला तर, मन वाचातीत तुझे हे स्वरूप, मनोनिया माप भक्ती केले. आई पुढे काय, भक्तीची आ मापे मोजितो अनंता, इतराने तत्वता न मोजवे. अशा प्रकारची त्याची स्थिती आहे. म्हणजे मन आणि वाचेला जे विषय होत नाही ते इथं भक्ती कोणती माहिती आहे का, शब्दाचा प्रयोग. आपण परमात्मा जो आहे ना, आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा, किंवा तुकाराम महाराज म्हणतात अनिला ही रूपाबळे करुणी खळे हरिदासी. या ठिकाणी हरिदासांनी खळं केलं म्हणजे हट्ट मांडला, आग्रह धरला आणि त्या परमात्म्याला नावारूपाला आणलं. त्याला नावारूपाला आणण्याला साधन काय आहे त्यांच्याजवळ, भक्तीचं कोणतं माप आहे, भगवंताचं नामस्मरण. हे त्यांनी त्याचा नामस्मरणाचा आग्रह धरला आणि त्या नामस्मरणाच्या बळावर त्यांनी त्या परमात्म्याला सगुण स्वरूपाला आणलं. या शब्दाचं इतकं वर्णन, हा जो ध्वन्यात्मक शब्द आहे किंवा नाद ब्रह्मरूपाने, त्यापेक्षा वैखरी वाणीनं सुद्धा या परमात्म्याची अभिव्यक्ती कशी होते. पाठीमागं स्वामी महाराज असताना एक आश्रमात एक शास्त्रज्ञ आले होते. मग ते ध्वनीशास्त्राचे अभ्यासक होते. म्हणजे ही सगळी पृथ्वी उत्पन्न झाली हिचं मूळ कारण ध्वनी आहे. आणि आताही शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की कुठला तरी एक मुळी एक ध्वनी आहे. आता आपण म्हणतो ना यथो वा इमानी भूतानी जायन्ते, तर ज्याच्यापासून हे प्राणी मात्र उत्पन्न होतात, ज्याच्यामध्ये स्थिर होतात आणि ज्याच्यामध्ये लीन होतात, ते जे तत्व आहे ना ते मूळ तत्व ध्वनी तत्व आहे. असं त्या ध्वनी
शास्त्राचे जे अभ्यासक आहेत त्यांचं मत आहे. आणि त्या मूळ ध्वनी तोच शब्दात्मकतेला स्थूल भावाला प्राप्त होतो. आणि ते कसं होतं यासाठी काही वेदाचं संशोधन लोक त्या ध्वनीशास्त्राच्या लोकांनी केलं. आपल्याकडं ओंकाराचा महिमा अतिशय आहे. त्यांनी सांगितलं वेदातले सगळे जे मंत्र आहे ना ते निर्गुण निर्विकार तत्वाला ते कसं साकार करायचं त्याच्यासाठी हे वेदाचे मंत्र आहेत. आणि ते सुद्धा त्याच्यासाठी नाम पण आहे. तर तुकाराम महाराज म्हणतात, आपलं ज्ञानोबाराय म्हणतात ना, सोनियाचा दिन आजे अमृते पाहला आणि नाम आठविता रूपी प्रगट पै झाला, गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना, आणून विसंबे हरी जगत्त्रय जीवना. अशा प्रकारचं नामानेच तो परमात्मा साकार होतो. आपण म्हणतो नामाने कसा काय साकार होतो, तर त्यांनी एक प्रयोग करून दाखवला. तर म्हणजे प्रयोग झालेला सांगितला. त्यांनी सांगितलं की कुठं पश्चिम जर्मनी किंवा कोणत्या देशात हे ध्वनीशास्त्राचा जो अभ्यास चालला आहे तर त्याच्यामध्ये गणपती अथर्व शीर्षाचा पाठ केला आणि एक समोर एकदम कोरा बोर्ड ठेवला, म्हणजे पडदा, आणि तो शुभ्र अशा प्रकारचा शुद्ध पडदा, आणि त्याच्यासमोर जे काही काय आरोह अवरोह उदात्त अनुदात्त स्वरित याला अनुसरून जे काही पद्धती आहे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जी सनातन परंपरेने आलेली जी अनुपूर्वीपूर्व काय उच्चार करण्याची, त्याप्रमाणे ते गणपती अथर्व शीर्ष म्हटले. तर त्या केमिकलला जे आकार आले तर त्याच्याबरोबर गजाननम भूतगणादिसेवितम कपित्थ जंभू फलचारु भक्षणम उमासुतम शोकविनाशकारकम नमामि विघ्नेश्वर पादपंकजम. आपोआप त्या अवतर गणपतीची सोंड अर्धा खंड दंतखंडित झालेला, त्या 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 त्याच्या हातामध्ये मोदक, जे जे काही त्या अथर्व शीर्षात ज्या प्रकारचं वर्णन आले तशी आकृती दिसायला लागली. ती आकृती शास्त्रज्ञांनी मान्य केली की हा आकार जो आहे हा आकार वेदामध्ये वर्णन केलेला आहे. आणि वेदातलेच मंत्र म्हटले की तशा प्रकारचे आकार, तशा प्रकारच्या देवतांचे आकार दिसायला लागतात. मग आता याचाच अर्थ जर ही विज्ञानाने इथपर्यंत काही का होईना जडामधले आकार एक आपल्याला दिसतो, तर मूळ असणारं जे चैतन्य आहे त्या चैतन्यातूनच ह्या जडाचा आभास आहे ना. सगळ्या आभासाचं मूळ कारण चैतन्यच आहे. तेव्हा हा जो शब्द आहे तर हा शब्द त्याचा हे ध्वनीचं उच्चारण केल्यावर झालं ना. इथं ध्वनीचं म्हणजे कोणतं, ध्वनीशास्त्राप्रमाणे शब्दाच्या उच्चारणाने हा आकार झाला. आता त्याचं सूक्ष्म स्वरूप ज्या वेळेला मध्यमेमध्ये जाईल, त्या पश्यंतीमध्ये जाईल, परेमध्ये जाईल, त्यावेळेला त्याचं काही ना काही सूक्ष्म अशा प्रकारचं रूप आहे, पण ते उत्तरोत्तर सूक्ष्म होत जातं. आणि ज्या वेळेला ते परेच्याही पलीकडं जातं बरोबर, त्यावेळेला ते फक्त काय राहतं, अव्यक्त स्वरूपाने असतं. अशा प्रकाराने त्यांनी ध्वनीशास्त्राच्या आधाराने चिंतन सांगू शकतात. म्हणून या ठिकाणी ह्या शब्दाचा महिमा पहिल्यांदा माऊली सांगतात. बाप उपेगी वस्तू शब्दू आणि जेने धरा सधर नादू. हा जे नाद ब्रह्म आहे ते सुद्धा शब्दामुळे. आता याचा अर्थ काय, नाद ब्रह्म जर शब्दाचा आधार असेल तर शब्द नाद ब्रह्माचा आधार जर झाला तर याच्यामध्ये अन्योन्याश्रय येईल. हे सांगायचं नाही, या ठिकाणी नादच त्याचा आधार आहे असं जरी असलं त्या ठिकाणी, पण ह्या नादाचं ज्ञान जर व्हायचं असेल तर नादाचं ज्ञान होण्यासाठी शब्दाची मदत घ्यावी लागेल. तेव्हा तुम्हाला शब्दाकडून नादाकडे जाता येईल. म्हणजे नादाची सिद्धी हा शब्द करतो, म्हणून नाद हा त्याचा आश्रयी झाला आणि शब्द हा त्याचा आश्रय झाला. म्हणजे नादाचं यथार्थ ज्ञान करून घेण्यासाठी. आता जर तुम्हाला या शब्दाची सिद्धी करायची असेल तर शब्दाच्या सिद्धीचं मूळ स्थान पाहायला गेले तर कोण त्याचा आश्रय आहे, त्याचा नाद हा आश्रय आहे, शब्द हा त्याचा आश्रय नाही, बरोबर ना. म्हणून नाद शब्दाच्या अभिव्यक्तीचं चिंतन करायचं झालं की नाद, बरोबर ना, शब्दाच्या अभिव्यक्तीचं चिंतन करायचं झालं का मूळ नाद हा त्याचा आश्रय होतो. आणि नादाचं ज्ञान करून घ्यायचं झालं तर शब्द हा त्याचा आश्रय होतो. म्हणून त्या नामचिंतामणीमध्ये कामत त्यांनी असं स्पष्ट लिहिलं की ह्याच्यामध्ये त्यांनी 2 खंड लिहिले. याच्यावर नाम जपाचे महात्म्य असं म्हणून एक खंड लिहिला, नामचिंतामणी म्हणून एक खंड लिहिला. एक खंड आपल्याकडे आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की जितकं जितकं आपल्याला वास्तवतेकडे जायचं असेल तर आपल्याला शब्दाचीच मदत घेतली पाहिजे. आणि शब्दाचा प्रवास हा वैखरी वाणीहून मध्यमा, मग पश्यंती आणि मग परा असा घेतला पाहिजे. आणि जेव्हा तुम्हाला तत्त्वचिंतन करायचे त्यावेळेला त्या परावाणीचाही अतीत
तुम्हाला जायला पाहिजे. पण परावाणीच्या आतीत नेणारी वाणी परावाणीच आहे. परावाणीमध्ये जेव्हा शब्द जातो, बरोबर ना, तो मरून, तो स्वतः मरून काय करतो, आपल्या आत्मस्वरूपाला अवशिष्ट ठेवतो. म्हणजे कोणतंही वेदांताचं तुम्ही विचाराच्या द्वारा चिंतन करा, भावनेच्या द्वारा करा, त्याच्या कोणत्याही प्रकाराने तुम्ही जर भावनेच्या द्वारा त्याच परमात्म्याला ध्येयरूप समजून करा किंवा ज्ञेयरूप समजून करा, पण सगळे मार्ग कुठं जातात, एकाच ठिकाणी जातात. असंच आपल्या भारतीय संस्कृतीतल्या सगळ्या ज्या विचारधारा आहेत किंवा जी दार्शनिक विचार आहेत, त्या सगळे विचार आपल्याला परंपरेने त्याच सर्वातीत असणारा, सर्वरूप असणारा, सर्वद्रष्टा असणारा, केवळ एकमेवा द्वितीय असणारा आणि आत्मस्वरूप असणाऱ्या अशा ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान करून देण्याकडंच या सगळ्या साधनांची प्रवृत्ती आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला जर नादाचं ज्ञान करायचं झालं, नादाचं यथार्थ स्वरूप जाणून घ्यायचं झालं, तर पहिल्यांदा मदत कोणाची घ्यावी लागते? शब्दाची. परावाणी आपलं वैखरी वाणीतून आलेला जो शब्द आहे, त्या प्रवास ह्या आपला जरी आपण ह्या षडचक्राचं चिंतन केलं, वेदशास्त्र आपलं योगशास्त्राप्रमाणे, तरीसुद्धा त्या शब्दाचा प्रवास नाम घेता घेता तेच नाम कशा प्रकाराने त्याचा प्रवास हा विरुद्ध पण प्रवास होतो. विरुद्ध म्हणजे उलट प्रवासामध्ये तो आपल्या मूळ स्थानाकडे आपल्याला घेऊन जातो. आणि जे मूळ स्थान आहे ते जेव्हा शब्दाच्या द्वारा अभिव्यक्त होतं, तेव्हा त्याचाही प्रवास आहे परेपासून तर वैखरीपर्यंत, आणि वैखरीपासून तर परेपर्यंत असा हा प्रवास आहे. त्यासाठी ही जी मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध, आज्ञाचक्र, सहस्रारचक्र असाही त्याचा प्रवास सांगितलेला आहे. आणि हे सगळं आपण जर लक्षात घेतलं तर आपल्याला शब्दाचं महत्त्व लक्षात येतं. आपल्याकडं जे भारतीय संस्कृती आहे ती शब्दाला खूप महत्त्व देऊन शब्दाची पूजक आहे. ज्या अर्थी एवढं वेदाचं एवढं महत्त्व या संस्कृतीमध्ये सांगितलेलं आहे, सनातन भारतीय वैदिक संस्कृतीमध्ये, किंवा पुराणांचं, संत वाङ्मयाचं, स्मृतिग्रंथाचं, महाभारत, इतिहास, पुराणं, हे सगळं जे आहे तर हे सर्व शब्द आहेत. परंतु त्या शब्दाची सेवा केली तरच आपल्याला अशब्द, अरूप, अनाम अशा प्रकारचं जाता येतं. त्यासाठी त्यांनी सांगितलं ना, ते किरा अनाम अजाती, माझी अविद्या वर्गाचे राती, माझी अविद्या वर्गाचे राती, माझी ओळखावया श्रुती खुन केली. अशा प्रकारे हे जे ओंकाराच्या स्वरूपाचं चिंतन आहे, तरी हे चिंतन म्हणजे भारतीय ऋषीमुनींनी संपूर्ण जगताला चित्ताची एकाग्रता, चित्ताची स्थिरता आणि त्याला यथार्थ तत्त्वज्ञान करून देण्याचं फार मोठं एक साधन या संपूर्ण जगाला समर्पित केलेलं आहे. अर्थात दुसरं वेदाशिवाय याला दुसरा मार्ग नाही. आणि त्या वेदाने ह्या ओंकाराचं, मांडुक्य कारिका किंवा मांडुक्य उपनिषद सगळं ह्या ओंकाराचंच वर्णन करतं, शब्दाचंच वर्णन करतं. यामध्ये अवस्था विचारतो सुद्धा शब्दात्मकच आहे. ह्या तीन देहाचा, पंचकोशाचा कोणताही केलेला विचार जो म्हणजे ज्याला आपण म्हणतो स्थूल विचार किंवा सूक्ष्म विचार, हे कोणताही विचार सांगण्याचं साधन शब्द येत आहे. म्हणून माऊलींनी देखील, आता माऊली आपल्याला शब्दाच्या अतीत स्वरूपाचं वर्णन सांगतात, पण आश्रय शब्दाचाच घेतात की नाही? शब्दाचाच आश्रय घेतात. त्या शब्दामुळं आपल्याला ज्या तत्त्वाची प्राप्ती होती, त्या तत्त्वाची जेव्हा प्राप्ती झाली, तेव्हा जर आपण कार्यकारण भावाचा विचार केला तर कोण कारण झालेलं आहे? हा शब्द कारण झालेला आहे. आणि ते जे आपलं ध्येय किंवा ज्ञेय आहे ते कार्य झालेलं आहे. त्यामुळं जेणे धरा सदर नादू असं म्हणायला काहीच हरकत नाही. आणि ज्या वेळेला एखादा मनुष्य स्थूल भावात जी वैखरी आहे त्याच्यातच जर रममान होत असेल, आणि त्या वैखरीला जर म्हणजे वेदातली जी शब्दात्मकता आहे, आजही अनेक लोक वेदातल्या शब्दात्मकतेलाच घेतात. इतकंच नाही तर जे पारंपरिक वेद कंठ ठेवणारे जे वैदिक आहे, ते वैदिकांनी सर्व जीवन त्या वेदातल्या कंठस्थ करण्याला समर्पण केलं. परंतु त्यांनी कोणत्या वाणीला प्राधान्य दिलं? सगळं वैखरी वाणीलाच प्राधान्य दिलं. अर्थ जर त्यांना विचारला वेदाचा, तर ते म्हणतात की वेदाचा अर्थ आम्हाला माहीत नाही, आम्हाला अर्थ माहीत नाही, आम्ही फक्त वेद कंठात ठेवले. त्यांनी वैखरी वाणीचं जतन केलं, त्याच्या अर्थाचं चिंतन केलं नाही. अर्थरूपतेला प्राप्त करून घेण्यात
वेदाचं खरं मनोगत आहे, हे मनोगतही त्यांनी जाणलं नाही. काही लोकांना वेदाच्या ह्या शब्दाच्याच आधाराने ब्रह्मनिष्ठा प्राप्त झाली, पण ब्रह्मनिष्ठा प्राप्त झाल्यानंतर ब्रह्मस्वरूपाच्याच ठिकाणी निरंतर रममाण झाले आणि त्यांनी ह्या वैखरी आदिवाण्यांची उपेक्षा केली. शब्दाची काय केली? उपेक्षा केली. शब्दाची उपेक्षा केली म्हणजे आपण जसं म्हणतो, काट्याने काटा काढला आणि काटा फेकून दिला, अशा प्रकारची त्यांची स्थिती झाली. त्यामुळं ही ज्ञान परंपरा लुप्तप्राय व्हायला ते एक कारण आहे. जे महापुरुष आहेत ते आपल्या काय साधू संत गेले काय आनंदी राहिले, आपल्या आनंदी स्वरूपात मग्न झाले. वाचो विग्लापनम ही तत्, अशा प्रकाराने त्यांनी ह्या शब्दात्मक असणाऱ्या वैखरी वाणीचा विचार करण्याचं सोडून दिलं. तर त्यामुळं हे जे ज्ञान आहे हे ज्ञानसुद्धा कारण हे ज्ञान पुन्हा शब्दात्मकतेत आणल्याशिवाय पुन्हा हा प्रवास होत नाही अंतरंग परमार्थाचा. त्यामुळं त्या लोकांकडूनही उपेक्षा झाली. आणि ज्या लोकांनी हे सर्व जे आहे ज्ञान आहे शब्दात्मकतेमध्येच ठेवलं, तर त्यांच्याकडून अनुभूतीचा स्पर्श नसल्यामुळं आणि त्याचं महात्म्य त्यांच्या अंतःकरणात मूळ ठसलं नसल्यामुळं त्याचाही प्रचार प्रसार होऊ शकला नाही. म्हणून ही जी परंपरा किती बघा, एक एक शब्दाची योजना केलेली आहे की आपल्या विचारसागरामध्ये तो सांगणारा महात्मा हा श्रोत्रिय असला पाहिजे. म्हणजे त्याला शब्दज्ञानी वैखरी वाणीचा सगळा परिचय शब्दांचा त्याला उत्तम रीतीनं असला पाहिजे. आणि ब्रह्मनिष्ठा ही त्याची काय हे वतनदारी ही त्याच्याजवळ पाहिजेत. आणि याच्याशिवाय त्याच्या अंतःकरणामध्ये ह्या जी काही श्रेष्ठांची जी परंपरा आहे, आपल्याला हे ज्ञान ज्या साधनांनी झालं त्या साधनाचं जीवनमुक्त ज्ञानी जरी झाले पावन, देवतीर्थ भजन न सांडिती, अशा रीतीनं आत्मनो मोक्षार्थम जगदहितायच अशी ज्यांची तळमळ राहिली, तर असे जे लोक आहेत तेच ह्या जगतामध्ये हे जे निष्कामता पावले जे देखे प्राप्तार्थ झाले, जे निष्कामता पावले तयाही कर्तव्य उरले असे ना लोकाला, त्या कर्तव्य असे उरले लोका लागी. त्यांना सुद्धा या ठिकाणी कर्तव्य आहे. आणि कर्तव्य कोणतं असेल तर ही जी ब्रह्मविद्येची परंपरा त्या परंपरेचं जतन करणं. म्हणून हे सर्वात श्रेष्ठ लोक आहेत की ज्या लोकांनी स्वतः श्रोत्रियता संपादन केली, ब्रह्मनिष्ठाही संपादन केली, तरीसुद्धा ही विद्या ब्रह्मविद्या देहे. तर त्यांनी ना जयत्याज्ञा नमस्तस्यै दयार्द्रायी निरंतरम, या ठिकाणी ही जे काही ज्यांचं अंतःकरण बुडते हे जन न देखवे डोळा, यांनी ज्यांचं अंतःकरण विद्रावित होतं, द्रवीभूत होतं, अशा प्रकारचे हे महापुरुष यांचं सर्वात म्हणजे थोडक्यात काय, अशा जीवनमुक्त महापुरुषांना ह्या अध्यात्मविश्वामध्ये स्वतः परमात्म्याने किंवा परंपरेने सर्वात श्रेष्ठ मनुष्य कोण असेल जगात सगळ्यात, तर हा जीवनमुक्त पुरुष श्रेष्ठ आहे. कोणता हा जीवनमुक्त? जो स्वतःची जीवनमुक्ती भोगतो आणि ही जीवनमुक्ती दुसऱ्याला देऊ शकतो असा पुरुष. विदेह कैवल्याला प्राप्त होणारा देखील या ठिकाणी श्रेष्ठ सांगितला नाही. म्हणून आपण एक चिंतन आहे, अनेक वेळा झालंच असेल, परंतु या स्वामी आपलं अखंडानंद सरस्वतीजींनी लिहिलेलं आहे की त्यांना प्रश्नोत्तरीत विचारलं की जीवनमुक्त श्रेष्ठ आहे का विदेह कैवल्याला प्राप्त होणारा पुरुष श्रेष्ठ आहे. आपल्याला जर खरं पहा, आपलं पहिलं उत्तर हेच येईल का विदेह कैवल्याला झालेला पुरुष श्रेष्ठ आहे. कारण हा विक्षेप जो आहे तर विक्षेप कशासाठी? ज्या पुरुषाला आवरणभंग झाल्यानंतर विक्षेप हा खऱ्या अर्थाने विक्षेपच आहे त्याला, आहे की नाही? कारण त्याला केवळ हा प्रारब्ध शेष उरल्यामुळं त्याला स्वस्वरूपामध्ये नित्य निरंतर रममाण होता येत नाही, हा त्याचा विक्षेपच आहे की नाही? आणि हा जो विक्षेपयुक्त महात्म्यापेक्षा निर्विक्षिप्त असणारा नित्य निर्विकल्प समाधी मग्न असणारा पुरुष हा, किंवा ज्याला आपण असंसक्ती पदार्थाभाविनी किंवा तुर्यगा ह्या अवस्थेत राहणारा पुरुष हा श्रेष्ठ आहे, असं आपलं मनोमन, आपलं अंतर्मन हे सांगतं. आपल्याला स्वतःला जर कोणतं असं वाटतं तर हेच असं वाटतं, आहे की नाही? तुका म्हणे मग नये वृत्ती वरी आणि सुखाचे शेजारी पौडईनं, हीच आपली आतली मागणी आहे. परंतु अखंडानंद स्वामींना विचारल्यावर त्यांनी सांगितलं की सर्वात मोठा पुरुष कोणता आहे, तर हा जीवनमुक्त जो पुरुष आहे तो श्रेष्ठ आहे. देहीचं विदेही भोगुदशा हा पुरुष श्रेष्ठ नाही. तेव्हा त्यांना विचारलं तुम्ही असं कसं काय उत्तर दिलं, तर मला वाटतं उडिया बाबांचं आहे. तर त्यांनी सांगितलं की हा जीवनमुक्त जो पुरुष आहे
तोच तुम्हाला असंशक्ती पदार्थाभावी नित्युर्यगाचं मार्गदर्शन करील ना. मग असे शेकडो विधेयमुक्त देहीचं उदेही भोगुदशा असे शेकडो पुरुष निर्माण करण्याचं सामर्थ्य जीवनमुक्ताचं आहे का त्या निर्विकल्प समाधी मग्न पुरुषाचं आहे? त्या पुरुषाचं हे सामर्थ्य नाही. म्हणून मग त्या तुम्हाला जो नित्य निरंतर आपल्या आत्मस्वरूपात रममान झालेला पुरुष श्रेष्ठ आहे का जो पुरुष स्वतःहून विक्षेप स्वीकारलेला आहे? बरोबर ना. आपली अनुभूती तर त्याची नित्य निरंतर ती अनुभूती हे त्याचं स्वरूप झालेलं आहे. परंतु जे अज्ञानी लोक आहेत त्यांना जर तुम्हाला मार्गस्थ करायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्ही स्वतः विक्षेप स्वीकारल्याशिवाय हे गोष्टी त्यांना उपदेश करता येईल का? मग ही उपदेशाची परंपरा टिकवण्यासाठी जो जीवनमुक्त प्रयत्नशील आहे तो ह्या देहीचं विदेही भोगुदशा अशा ह्या निर्विकल्प समाधी मग्न पुरुषांपेक्षा श्रेष्ठ आहे. कारण अशा निर्विकल्प समाधीकडे जाण्यासाठी शेकडो लोकांना तो जागृती देऊ शकतो. म्हणून तो श्रेष्ठ आहे असं त्यांनी क्षणभरही विलंब न लावता त्या प्रश्नाचं दिलेलं उत्तर आहे. आणि तेच इथं माऊली या ठिकाणी सांगतात, बात उपयोगी वस्तू शब्दो स्मरणदानी प्रसिद्धो. स्मरण करून देण्यामध्ये प्रसिद्ध आहे किंवा जियाधारा सदर नादू असं दोन्ही प्रकाराने केलं. आणि म्हणतात अमूर्ताचा विशदो आरिसा नव्हे. अमूर्त असणारं जे ब्रह्मतत्व आहे त्या ब्रह्मतत्वाला स्पष्ट दाखवणारा हा शब्द जणू काही आरसाच नाही का असं आपल्याला विचारतं. अर्थात हा आरसाच आहे असं सांगितलं. आता यावर चिंतन सांगतात. टीका. नादू असे निर्विवादू मग शब्दे की जे सविवादू मग श्रवणाशी विशदू विषये होये. नाद आहे ही निर्विवाद गोष्ट आहे. म्हणजे नादामध्ये निर्विवाद आहे. म्हणजे नादामध्ये दुसरा कोणताही पदार्थ नाही. नाद किंवा नाद हा मूळ आहे. नाद ब्रह्म आहे. नाद हा ब्रह्म आहे. ही गोष्ट निर्विवाद आहे. नाद हा शब्दाचं परमतत्व आहे. ही गोष्ट निर्विवाद आहे. नाद असे निर्विवादू मग शब्दे की जे सविवादू. परंतु ज्या वेळेला त्याला शब्दाची उपाधी होते, बरोबर ना, त्या नादाला किंवा शब्दाचं स्वरूप प्राप्त होतं त्यावेळेला त्या ठिकाणी सविवादू. त्याच्या ठिकाणी अनेक प्रकारचे विवाद आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये ज्या वेळेला आपण शब्द हे करतो त्यावेळेला तो शब्द उद्भूत आहे का अनुद्भूत आहे, बरोबर आहे ना. अशा प्रकारचे त्याच्यामध्ये विवाद आहे. शब्द हा अज्ञानाची निवृत्ती करतो का परमात्म्याची प्राप्ती करून देतो. शब्द हा सगुण आहे का निर्गुण आहे, बरोबर आहे की नाही. अशा प्रकारचे त्याच्यावर अनेक प्रकारचे वाद होऊ शकतात. शब्द हा कार्यात्मक आहे का शब्द हा कारण आहे. शब्द हा उपादान कारण आहे, बरोबर आहे का. शब्द हा निमित्त कारण आहे. अनेक प्रकारचे वाद शब्दासंबंधाने निर्माण होतील. शब्द हा चेतन आहे का जड आहे, होईल का नाही वाद याच्यामध्ये. जर तो मूळ सगळ्याचं कारण शब्दच असेल, ओंकारात्मक शब्द, तर तो चेतन आहे का जड आहे असा वाद होऊ शकेल का नाही. मग शब्दाला शब्दत्व आलं का त्या ठिकाणी वाद सुरू होतो, विवाद किंवा अनेक विकल्प निर्माण होतात. पण मूळचं जे नादब्रह्म आहे त्याविषयी मात्र कोणताही वाद नाही. ते नादब्रह्म जे आहे त्याला कार्यभाव किंवा कारणभाव दोन्ही स्पर्श झालेला नाही अशा प्रकारचं आहे. आणि त्याच्या ठिकाणी तुम्ही जेव्हा कार्यकारणभावाची कल्पना करतात आणि त्याच्या ठिकाणी कारणत्वाचा आरोप करता तेव्हा तो सापेक्ष आहे. तत्वता त्याच्या ठिकाणी तो नाही, बरोबर ना. तत्वता नादाच्या ठिकाणी कार्यकारणभाव नाही. तो तर अनहत अशा प्रकारचा नित्य निरंतर गर्जना करत आहे. परंतु त्याच्या ठिकाणी त्याचं कोणी कारण नाही आणि त्याचं कोणी कार्य पण नाही. जेव्हा कारणता येते ती त्याच्यावर आरोपित कारणता आहे. शब्द सापेक्ष नादाला त्या ठिकाणी कारण असं म्हटलेलं आहे. किंवा कार्य जेव्हा तुम्ही म्हणतात तेव्हासुद्धा शब्द सापेक्ष त्याच्या ठिकाणी काय आपलं शब्दाच्या ठिकाणी कार्याचा आपलं कारणत्वाचा आरोप केल्यामुळे त्याच्या ठिकाणी कार्याचा आरोप झालेला आहे. परंतु तत्वतः नाद हा कार्य आणि कारण या दोन्ही भावांनी अतीत अशा स्वरूपाचा आहे. म्हणून या ठिकाणी म्हणतात नादू असे निर्विवादू मग शब्दे की जे सविवादू मग श्रवणाची विशदू विषये होये. आणि जर शब्दाने त्याला काही ना काही विवाद्य केलं, बरोबर ना, म्हणजे त्याच्या ठिकाणी शब्दाधिकाने त्याला विषय केलं, बरोबर ना, विषय केला आणि त्याचं निरूपण करण्याला शब्द प्रवृत्त झाला तर मग श्रवणाशी विशदू विषय होय. आणि मग तो शब्द काय होतो, तोच नाद शब्दरूपाने श्रवणाचा विषय होतो. ठीक आहे ना.
नादच शब्दरूपाने श्रवणाचा विषय होतो. त्या नादाला जर शब्दाचं स्वरूप प्राप्त झालं नाही तर तो श्रवणेंद्रियाचा विषय देखील होऊ शकणार नाही. जई शब्द हेतू नाही तै नादू कायचा काही, तो जरी आपुला ठाई नादत्वे असे. आता सांगतात जै शब्द हेतू नाही, शब्द जर कारण झाला नाही म्हणजे त्या नादाला जर शब्दाने उद्भूत केलं नाही, बरोबर ना. म्हणजे मध्यमा वाणीच्या किंवा वैखरी वाणीच्या रूपाने दोन रूपाने तो उद्भूत असतो. मग जर तो शब्द त्याला हेतू झाला नाही तर नादू कायचा काय, नादाचं काय स्वरूप आहे आणि नाद काय आहे सांगा बरं. जरी कितीही तो नाद हे होत असेल तरी काय त्याचं स्वरूप आहे. समुद्र अथांग पसरलेला आहे, पण समुद्र जेव्हा घनगर्जना करतो लाटावर लाटा आदळून, बरोबर आहे ना, त्यावेळेला त्याला शब्दाचं स्वरूप आहे. तो शब्द काय कुठून शब्द आकाशातून पडला म्हणण्यापेक्षा आकाशातूनच पडलेला आहे. त्यामुळं शब्द जो आहे तो शब्द कुठं आहे आणि कसा आहे याचं काही स्वरूप आहे का त्या नादाचं. शब्दात्मकतेला प्राप्त न झालेला मूळचा जो नाद आहे तो काहीचा आणि काही, तो काय त्याचं स्वरूप आहे आणि कुठं आहे सांगा बरं. तो जरी आपल्या ठाई नादत्वे असे, जरी तो आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी नादत्वाने म्हणजे नादस्वरूपाने तो नादस्वरूपाने असला परंतु शब्दरूपाने प्रगट झाला नाही तर त्या नादाच्या अस्तित्वाला सिद्ध करणारं शब्दा वाचून दुसरं कोणतं तत्व आहे सांगा बरं. अर्थात दुसरं कोणतंही तत्व सांगता येणार नाही. नाद आपल्या महिमेत पडून असू द्या पण काय उपयोग आहे. ए शब्द भूमिकेवरी नादू नादत्वाचे धरी, मग तेने नादे वैखरी वांजट होय. आता पुन्हा सांगतात हे काय आहे. आता ह्या प्रकरणांची ही सगळी प्रकरणं शब्दखंडन, ज्ञानखंडन आणि अज्ञानखंडन, ही जी शब्दखंडन, अज्ञानखंडन आणि ज्ञानखंडन ह्या 8 प्रकरणामध्ये, आपल्या ह्या 3 प्रकरणामध्ये 8व्या प्रकरणापर्यंत हे जे टीकाकार आहेत ना, ते टीकाकारांनी आपली जी भूमिका विशद करायची ती मागच्या 5 प्रकरणात फारच स्पष्ट रीतीनं केलेली आहे. त्यामुळं आता या ठिकाणी ना ते थोडक्यात काय पुन्हा फार खाली येऊन आपल्याला सांगायला तयार नाहीत. ते आपली भूमिका आता सोडायला तयार नाहीत. आणि हे काय आहे की हे ज्याला म्हणतो ना आपण, हे अशा प्रकारचं हे चिंतन आहे आता पुढचं, की जर तुमच्या बुद्धीवर मागची 5 प्रकरणं चांगल्या प्रकाराने आरूढ झाली असतील तर मुमुक्षु भ्रमर इथं रुंजी घालतील. आता त्यांना तोच पराक्कन, त्याचा जो मथित अर्थ त्याचंच सेवन करावं वाटतं. किंबहुना हे सुद्धा आता त्याला पुन्हा दुसरा फाटा देऊन पुन्हा तुम्हाला थोडंसं खालच्या भूमिकेत येऊन पुन्हा त्याचं कार्यकारण भावादी मीमांसा करण्याला फारसं प्रवृत्त होत नाही. असं इथं ह्या पहिल्या ओळीपासूनच दिसतं. तर ते पार अज्ञानखंडन आणि ज्ञानखंडनाचं शेवटपर्यंत. मग जीवनमुक्ती तर काय आहे आपल्याला सहजच कळवून येण्यासारखी आहे. त्याच्यामध्ये जीवनमुक्ती विवेकामध्ये किती पूर्वपक्ष आणि किती उत्तरपक्ष केले ते ज्ञानेश्वर महाराजांना काहीच करावे लागत नाही, किंवा ह्या टीकाकारांना सुद्धा तशा प्रकारच्या शास्त्रीय शंका आणि समाधान करावं लागत नाही. कारण हा विषय कसा झाला आहे, करतला मलकवत झालेला आहे त्यांच्या दृष्टीनं. म्हणून ह्या ज्या ओव्यांचा जो आशय आहे ना, सांगण्याचा जो ह्या ओव्यांचा जो मूळ भाव आहे, तात्पर्य आहे, त्या तात्पर्याचं कथन करतात. जसं आता आपण ह्या ओळीचं चिंतन केलं तर ह्या ओळीचं चिंतन केल्यावर आपल्याला साधारणपणाने ह्या शब्दाचा महिमा काय आहे, शब्दाची उपयोगिता काय आहे, शब्दाविषयी संशोधकांचं काय मत आहे, असं आपण हा सगळा ओहापोह केला. पण ह्या सगळ्या ओहापोहाचं मूलभूत तात्पर्य काय आहे ते ह्या टीकेमध्ये सांगतात. त्यांच्या दृष्टीनं काय आहे तर ते म्हणतात की ए शब्दभूमिकेवरी नादू नादत्वाते धरी. आता हा शब्दाची भूमिका जर आपण घेतली तर त्या ठिकाणी नादाच्या ठिकाणी नादत्व प्राप्त होतं. म्हणजे नादाची नाद स्वरूपाने सिद्धी होते. शब्दाचा आश्रय केला तर शब्दाची भूमिका म्हणजे शब्दाला जर आश्रय केलं, बरोबर ना, तरच त्या ठिकाणी नादाच्या ठिकाणी नादत्वाची सिद्धी होते. आणि मग तेने नादे वैखरी वांजट होय. आणि ज्या वेळेला आपल्याला ह्या नादत्वाची सिद्धी होते, बरोबर ना, तर त्यावेळेला त्या नादाचं स्वरूप काय आहे हे जेव्हा आपल्याला कळतं तर तो मूलभूत असणारा नाद तो अखंड नित्य अशा स्वरूपाचा आहे. आणि तो अविकारी स्वरूपाचं ते शब्दतत्व किंवा ते नादब्रह्म आहे. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा काय होत नाही, विकार होत नाही.
असं आहे. त्याला अभिव्यक्त करणाऱ्या ज्या विकारी उपाधी आहेत त्यामुळं त्याच्या ठिकाणी वैखरी मध्यमा पश्यंती परा असे शब्द येतात. तो जरी परावाणीमध्ये असला तरीसुद्धा त्याला कधीही शब्दात्मकता आली नाही आणि तो कधीही उद्भूत झालेला नाही. असा नित्य अनुद्भूत अखंड, बरोबर ना, आणि निर्विकार असा तो ध्वनी किंवा तो नाद या ठिकाणी आहे. अनाहत ध्वनी याचा अर्थ त्याच्यावर कशाचाच आघात झाला नाही. तो सर्व ह्या तिन्ही वाणींच्या किंवा चारही वाणी सापेक्षता जर काढून टाकली तर चारही वाणींमध्ये आलेली जी शब्दात्मकता आहे त्याच्या अतीत असणारा तो निर्विकार अशा प्रकारचा नाद आहे, किंबहुना ते नाद ब्रह्म आहे. अशा प्रकारे तो जो नाद आहे तेने नादे वैखरी वांजट होय. त्या नादाचा जर तुम्हाला परिचय झाला, म्हणजे त्या नादाचं जर तुम्हाला दृढ अपरोक्ष असं त्याचं स्वरूपाचं यथार्थ ज्ञान झालं तर वैखरी वांजट होय. ही वैखरी वाणी जी आहे ती वांज ठरते, व्यर्थ ठरते. अशा प्रकारचं म्हणून त्यांनी ज्ञानोबाराय जरी म्हणतात आजपाजपणे उलट प्राणाचा तेथे या मनाचा निर्धारो असे. आता एक दिवस झाले असेल, महिना 15 दिवस, एक जणांनी विचारलं की ज्ञानेश्वर महाराज जर केवळ अव्यक्ताचा केवढा मोठा गवगवा करतात आणि इथं आजपाजपासाठी लोक साधनं करतात, आजपाजप कसा चालू आहे त्याच्यासाठी एकाग्र बसून एकांतामध्ये लोक चिंतन करतात आणि ते वास्तविक ध्येय आहे किंवा ते ज्ञेय आहे, काही तुम्ही म्हणा, ते जीवनाचं काय आहे, उद्दिष्ट आहे, ध्येय आहे. असं असताना इथं म्हणतात आजपाजपणे उलट प्राणाचा तेथे या मनाचा निर्धार असे. त्या ठिकाणी मनाला निर्धार करावा लागतं, संयमित करावं लागतं. आणि इथं हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. तरी तर मुखाने हरी जरी म्हटलं तरी त्याच्यापेक्षा त्या आजेपाजपाच्या कष्टापेक्षा हे काय आहे, हे चांगलं आहे, सोपं आहे. आणि आजेपाजपात जेवढे श्रम आहे तेवढे श्रम न घेता आजेपाजपाने जेवढं प्राप्त होतं तेवढंच या ठिकाणी हरिमुखे मनानेही मुखाने वैखरी वाणीनं देखील प्राप्त होतं. असं दिसतं की नाही. तर असं ज्ञानेश्वर महाराज का म्हणतात याचा जर विचार केला तर याचा अर्थ जर काय ज्ञानेश्वर महाराज आपल्या संप्रदाय परंपरेच्या विरुद्ध कधी लिहितील का? कधीच लिहिणं शक्य नाही. मग या ठिकाणी हे जे वर्णन आलेलं आहे बरं, हे सगळ्या शास्त्रात सगळ्यांना मान्य आहे का नाही की शास्त्र सांगतं की जो वैखरी वाणीने केलेला जप आहे त्या जपापेक्षा तो कोणता म्हणतात त्याला मानस उपांश जप जो आहे तो 10 पटीनं श्रेष्ठ आहे. आणि त्या उपांश जपापेक्षाही केलेला मानस जप जो आहे तो त्याच्यापेक्षा 100 पटीनं श्रेष्ठ आहे. असं जर तुमचं मानलं जातं आणि हे परंपरेनं मानलं जातं तर ज्ञानेश्वर महाराज त्याच्या विरुद्ध कसे लिहितील? सांगतीलच कसे याच्यामध्ये. तर उपांशी जपापेक्षाही मानसिक जप श्रेष्ठ असताना बरोबर आहे ना, आजपाजपणे उलट प्राणाचा तिथेही मनाचा निर्धारो असे. ज्ञानदेवा जेणे नामेविन व्यर्थ आणि रामकृष्णी पंथ क्रमी येला. असं जे म्हणतात रामकृष्ण पंथ क्रमी येला, याचा अर्थ रामकृष्ण हे जे मुखाने घेतलेलं नामस्मरण आहे. जर आता तुम्ही खरं सांगा बरं, हे जे नाम आहे हे जवळजवळ सिद्ध मंत्र आहे. रामकृष्ण हरी हा जसा सिद्ध मंत्र आहे तसा नित्य होणारं नाम हे खरं सिद्ध मंत्र स्वरूप त्याला आहे की नाही? आजेपाजपाच्या रूपाने नित्य चालू असणारं नाम हे सिद्ध नाम आहे की नाही? परंतु ज्ञानोबाराय जेव्हा असं म्हणतात, चांगलं बघा, तर त्यावेळेला वैखरी वाणीनं केलेला जो उच्चार आहे तोच उच्चार त्या ठिकाणी तेच शब्द जे आहे ते उपांश रूपाकडे घेऊन जातील की नाही? आणि उपांश जो आहे तोच मानस जप होईल की नाही? आणि असे मनोविज्ञानाचं खूप मोठं विचार केलेला आहे त्यांनी. काही लोक काय करतात, म्हणतात की आम्ही नामस्मरण करतो पण आमच्या मनामध्ये चिंतन होत नाही, बाहेरचे विचार चालतात. तरी पण गोंदवलेकर महाराजांनी सांगितलं नामस्मरण करा. कारण का, तुमचं किती विचार चालू असू द्या, इतकंच नाही वाईट विचार येतात नाही ह्याचासुद्धा विचार करू नका, चांगले विचार येतात त्याचासुद्धा विचार करू नका, फक्त नामस्मरण करत राहा. तर त्यांनी सांगितलं की नामस्मरण करत असताना जर एखादा मनुष्य जेव्हा बरळतो, बघा बरळतो, त्याला भान तरी असतं का? आपण बरळतो त्याचं भान पण नसतं. परंतु त्या बरळण्यामध्ये तो जेव्हा बरळतो तेव्हा जे त्यांनी विचार केलेले असतात मनामध्ये, जे स्थायी भाव प्राप्त झालेले असतात तेच बरळतो की नाही? म्हणजे सूक्ष्म जे अंतःकरणात असतं तेच त्या ठिकाणी प्रगट होतं की नाही? त्यालाही भान नाही. हे सगळ्याचं कारण काय? मूळ सूक्ष्म रूपात तेच आहे त्याच्या अंतःकरणात.
बरोबर की नाही? तसं जेव्हा तुम्ही नामस्मरण करता ते पार तुमच्या बरळण्यासारखं जरी झालं तरीसुद्धा मुळात जर तुम्हाला ते नसतं तर तुमच्या वाणीवाट आलंच नसतं. आगाते वृत्ती किरीटी आधी मनवणीची उठी आणि मग ते वाचा देठी कराशी, हा सुद्धा मनोविज्ञानाचा अनुभवाचाच सिद्धांत आहे का नाही? हा अनुभवच आहे की नाही? म्हणून नामस्मरण कोणत्याही रीतीनं करा. उलट मनी नसे तरी नसो, परी वाचे तरी वसो. वाणीवर, कारण ज्ञानोबरायांना चांगलं माहीत आहे की हे जर वैखरी वाणीत आलं का हे परावाणीपर्यंत जाणारच आहे. याचा प्रवास असा स्वाभाविकपणे, हे जे आहे हे स्वाभाविक अशा प्रकारची स्थितीच आहे. म्हणून आपल्या समाजाला केवळ दिलासा देतात अशातला भाग नाही. हे मनोविज्ञानाचं सिद्धांत रूपच आहे किंवा हे अनुभूतीचं रूपच आहे आणि संतांनी तो अनुभव घेतला आहे. म्हणून जे वरवर म्हणतात असं नाही. राम म्हणता रामची होई जे पदी बैसोनी पदवी घेजे, ऐसे सुखवचनी आहे विश्वासे अनुभव पाहे, रामरसाची या चवी आनरस रुचती केवी, तुका म्हणे चाखोनी सांगे आणि मजा अनुभव आहे अंगे. अशा प्रकारचं हे नामाचं शास्त्र आहे, स्वतंत्र शास्त्र आहे. आता इथं जे आजपाजपणे उलट प्राणाचा असं का म्हणतात, तर याचा अर्थ हे विधान अर्थवादाने केलेले आहे. हे विधान अर्थवादाने केलेले. जो मनुष्य नामस्मरण वाणीनं करत असल्यामुळं तर तो म्हणेल माझं तर काय परावाणीत होत नाही, मग आता मी हे सोडून देऊ का? सोडू नको, आजपा जपापेक्षा ते श्रेष्ठ आहे. कारण असं जर त्याला सांगितलं तर त्याची काय होईल? प्रवृत्ती होईल. आणि ती प्रवृत्ती हे ज्ञानेश्वर महाराजांना पक्क ठाऊक आहे. चाखोनी सांगे की हिचा प्रवास हा परापर्यंतच होणार नाही, तर परेच्या पलीकडचं जे आहे, परे परते काय, परेहुनी परते घर आणि तेथे राहू निरंतर, नाचू कीर्तनाचे रंगी आणि ज्ञानदीप लावू जगी, सर्व सांडोनी माझाई वाचे विठ्ठल रुखमाई, परेहुनी परते घर तेथे राहू निरंतर, सर्व सत्ता आली बरोबर ना, सर्वांचे जे अधिष्ठान आणि त्याची माझे रूप पूर्ण, सर्व सत्ता अवघी सत्ता का, अवघी सत्ता आली हाता, नाम याचा खेचर दाता. श्रीगुरु कृपेने हे सर्वच ज्ञान झालेलं असल्यामुळं या ठिकाणी आजपा जप हा जो सांगतात तर त्याचा अर्थ तो कनिष्ठ आहे हे सांगण्यात तात्पर्य नाही. तसंच या ठिकाणी सांगतात हे शब्द भूमिकेवरी नादू नादत्वाते धरी. पण मग लगेच तुम्ही म्हणणार शब्दच मोठा आहे, शब्दच मोठा आहे. काय तो शब्द करतो? तेने नादे वैखरी वांजट होय. ज्या वेळेला तुम्ही ह्या परावाणीमध्ये बरोबर आहे ना असणाऱ्या शब्दाचं बरोबर तुम्हाला यथार्थ ज्ञान किंवा त्या परावाणीमध्ये असणाऱ्या त्या शब्दतत्वाची तुम्हाला अनुभूती होईल, त्यावेळेला वैखरी वांजट होय, वैखरी वाणी व्यर्थ होईल. तुम्ही सांगा बरं, आता ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या मूळ ओळीमध्ये वैखरी वांजट सांगण्यात दिसतंय का अमृताचा मूर्त आरसा नव्हे? असं आहे. परंतु ग्रंथकार आपल्याला या ठिकाणी पूर्णपणे जागृती देतात की हे काही हा काही शेवट नाही, हा काय आम्ही सांगितलेला हा सिद्धांत नाही. या ठिकाणी तुष्यंतु दुर्जन्यायाने फक्त काय आहे, आम्ही पाऊलभर मागं सरतो. तर तुष्यंतु दुर्जन्यायाचं खरं स्वरूप त्या जे ते न्यायाचं पुस्तक लिहिलं ना त्या निमराज महाराजांनी, त्यांनी पण सांगितलं. आणखीन पण मी एवढ्यातच कुठंतरी वाचलं. तुष्यंतु दुर्जन्याय म्हणजे आपण काय म्हणतो, तो मनुष्य दुर्जन जो आहे तो संतुष्ट व्हावा एवढा. परंतु खरा तुष्यंत दुर्जन्यायाचा अर्थ असा आहे की दोन पैलवान एकमेकाच्या समोर दंड थोपटून जेव्हा एकमेकाला पराभूत करण्यासाठी येतात, तेव्हा पहिला जो आहे तो एक तर त्याच्या अंदाजाचा बळ घेतो, त्याच्या बळाचा अंदाज घेतो आणि थोडासा मागं सरतो. मागं सरतो म्हणजे अशा प्रकाराने की आता हे आपण जे याला धडक देऊ किंवा याला डाव टाकू त्याच्यामध्ये याला चितपटच करू, असा त्याचा अर्थ असतो. तसं या ठिकाणी किंबहुना शब्दो स्मरणाने प्रसिद्धो किंवा बाप उपयोगी वस्तू शब्दो जयाधरा सदर नादू ह्या ओव्या तुष्यंतु दुर्जन्यायाने या ठिकाणी सांगितलेले आहेत की ह्या ओव्यामध्ये पशुमंडल न्याय मग ते हे घ्या हेच शास्त्रामध्ये पशुमंडन न्याय आलेला आहे. पशुमंडन ज्यावेळेस म्हणजे आपण पशुचा बली देतो, पण बली देण्याच्या पूर्वी त्याला जे खायला प्यायला घालतो त्याच्या पुष्टीसाठी नाही,
त्याचं आपल्याला नंतर बली द्यायचं. तसं या ठिकाणी शब्दाचं जे आधी वर्णन केलेलं आहे ते सांगण्याचं तात्पर्य नाही, त्याचं खंडन त्याचं करायचं. खंडन करायचं. पण सुरुवातीला 11व्या म्हणजे त्याचं काय केलेलं आहे, मंडन केलेलं आहे, त्याचं खंडन. आम्ही दिल्लीला गेलो होतो गेल्या वर्षी. तिथं कोणता तरी मुस्लिम लोकांचा सण होता. तर त्या सणामध्ये त्या गल्ल्याच्या गल्ल्या भरून गेल्या होत्या, ते सगळ्या बोकडांचे बाजार. ते म्हणे दिल्लीत आता सर्वात मोठा, तर काही लाखापर्यंत तो बोकड विकला जातो. पण ते म्हणे त्या बोकडाला आहे ना, तर त्यांना बदामाचा शिरा वगैरे खाऊ घालतात. आता ते बदामाचा शिरा खाऊ घालण्यात तात्पर्य आहे का? त्याला काय बली, हा पशुमंडन न्याय. त्याला खाऊन कशाचं काय घालतं? त्याला पुष्ट करायचं कशासाठी? त्याला मारण्यासाठी पुष्ट करायचं. तसं या ठिकाणी ह्या शब्दाचं खंडन करायचे, पण अगोदर त्या शब्दाची उपयोगिता एवढ्या रीतीनं सांगून राहिले. तर टीकाकार जे आहेत ना, तर टीकाकारांना हे आपल्याला सांगायचे की तुम्ही एखाद्या वेळेस शब्दाचा एवढा गौरव केला ना, तुम्ही पुन्हा या शब्दाच्याच प्रवाहात वाहत जाता. तर सावध करून सांगतात की असा जरी शब्द असला, हे पहिल्या वेळीपासूनच इथं सांगतात, जोपर्यंत तुम्हाला शब्दाचं महात्म्य आहे कुठपर्यंत, मध्ये तुम्हाला जर त्याचं अज्ञान स्वीकारलं तर, तुम्हाला भ्रम स्वीकारला तर, त्याचं विस्मरण स्वीकारलं तर, बरोबर आहे ना. परंतु आत्मस्वरूप, अनावृत्त आत्मस्वरूपावर अज्ञानच नाही, त्यामुळं अज्ञानाचं निवर्तक म्हणून शब्दाची उपयोगिता नाही, बरोबर ना. तसंच स्मरण करायला जर एखाद्या पदार्थाचं ते पुढं सांगणार आहेत, जर त्याचं विस्मरण झालं तर शब्द तुम्हाला स्मरण करून देणार. तर स्मरणदानी हे सांगायचं नाही, परंतु तो जो शब्द आहे तो शब्द तुम्हाला नादब्रह्माकडे नेणारा आहे. आणि ते नादब्रह्म हे निरतिशय, बरोबर ना, हे निरतिशय व्यापक आणि निरपेक्ष असंच त्याचं स्वरूप आहे. हे जेव्हा तुमच्या लक्षात येईल त्यावेळेला तुम्हाला हा शब्द वांजट ठरेल, हा शब्द व्यर्थ ठरेल. ये शब्दभूमिकेवरी नाद नादत्वाते जरी, ह्या शब्दाचा आश्रय असला तर नादाच्या ठिकाणी नादत्व आहे किंवा नादस्वरूपाची सिद्धी आहे. कारण हे नादत्व येतं ना, काही ठिकाणी स्वरूप या भावनेने येतं आणि काही ठिकाणी धर्मधर्मी भाव संबंध सांगताना येतं. स्वरूपाच्याच ठिकाणी स्वरूपत्व आहे म्हणजे त्याच्या ठिकाणी धर्म आहे असं सांगायचं नसतं, ते स्वरूपानेच आहे असं सांगण्याचा भाव असतो. तसं या ठिकाणी नाद हे नादत्वाला धरतं. आणि ज्या वेळेला त्या शब्दभूमिकेवरून नादाचं खरं वास्तविक यथार्थ स्वरूप आपल्याला कळतं, त्यावेळेला वैखरी वांजट होय. एवं शब्ददर्पण पाहता म्हणजे स्वरूपे स्वरूप हेतू धरिता अमूर्तची मूर्तपंथा येवोनी ठाके. एवं अशा प्रकारे शब्ददर्पण पाहता, शब्दरूपी हा दर्पण किंवा आरसा जर आपण पाहिला तर म्हणजे स्वरूपे स्वरूप हेतू धरिता. शब्द आपलं जे स्वरूप आहे त्या स्वरूपाला हेतू कोण आहे? आपल्या स्वरूपाला स्वरूपच हेतू आहे. म्हणजे आपलं स्वरूप हे स्वयंसिद्ध किंवा स्वतः सिद्ध आणि स्वयंप्रकाश आहे, हे ह्या शब्दाने कळतं. नाथ महाराजांची एक ओवी आहे, ही ओवी मोठी इथं चिंतन करण्यासाठी, की काही लोक जे ना, जे श्रोत्रिय आहेत, शब्दज्ञानी आहेत, ते शब्दाने इतकं ब्रह्माचं स्वरूप वर्णन करतात की जो विश्वासू भाव, त्याला काय म्हणतात, ज्याच्या अंतकरणात भाव किंवा श्रद्धातिशय असे आहे, त्याला त्या शब्दाने, ते विचाराकडे त्याची वृत्ती जात नाही, शब्दाने त्याची अर्थाकार वृत्तीच होऊन जाते आणि तो आपल्या स्वरूपाकार वृत्तीमध्ये त्याच्या आनंदाची अभिव्यक्ती व्हायला लागते. आणि ह्या वर्णन करणारा जो आहे ना, त्या अर्थाचं वर्णन करणारा, याला त्याचा अनुभव आलेला नसतो, परंतु तो सांगत राहतो आणि हा श्रोता जो आहे तो मात्र आपल्या आत्मानंदाच्या कल्लोळामध्ये त्याच्या ठिकाणी निमज्जन करीत असतो. म्हणून त्या नाथ महाराजांची एक ओवी आहे, दोन प्रकारचे ओवी आहे, की एक ओवी अशी आहे की काय, गुळ उसाचा घाणा आणि तोंडीचा रस भरे मांदना आणि शब्द सोपटे भरोनी वदना करी परिभ्रमणा कर करीतू, असा एक आहे. एक ओवी अशी आहे की या ठिकाणी त्या अशा प्रकारचा जो वक्ता आहे तो वक्ता जरी किती सांगत राहिला तर त्या ठिकाणी त्या शब्दांचा परिणाम श्रोत्यावर होत नाही, कारण याला अनुभवाचा पत्ताच नाही. पण एक श्रोता असा आहे की त्याच्यासाठी वर्णन केलं त्यांनी, त्याच्या ती ओवी आठवली तर सांगा पुढची,
की ऊस ज्या वेळेला चरकामध्ये घालतात त्यावेळेला त्या चरकामध्ये त्या ऊसाचा रस कुठं होतं, ते मानधन खालचं ते हे तिथं मिळते आणि जिथून तो जे दोन ते पाते एकमेकाला कर करीत तो रस पडतो, तो खाली पडतो आणि याला मात्र रिते सोपटे रीती सोपटे करत राहतो. तसा या ठिकाणी जर कोणी एखादा शब्दाचा प्रभू आणि तो जर हे सांगत असेल तर ह्या शब्दाच्या प्रभावाने तो मात्र कुठं जातो, आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आपल्या आत्मस्वरूपाचा आनंद तो घेत असतो आणि हा मात्र शब्दामध्येच राहत असतो. म्हणून यांनी कितीही जरी सांगितलं तरी त्याचा परिणाम होत नाही. की रामकृष्ण परमहंसांच्या चरित्रामध्ये आलं की ज्या वेळेला ते लँगटा संन्यासी तोतापुरी संन्यासी आले आणि त्यांना आत्मतत्वात अंतःकरण वृत्ती कशी लीन करायची याच्याबद्दलची सर्व माहिती सांगितली आणि माहिती सांगता तर ते काय करायचे की ते झालं का पुन्हा ते पुन्हा यायचे आणि पुन्हा म्हणायचे की आता तू चित्ताचं एकाग्र कर. चित्ताचं एकाग्र केलं का त्यांना दुर्गे दुर्गट भारी तुझं विन संसारी, त्यांना ती दुर्गा मातेचं जे भ्रूमध्यावर त्यांना दर्शन व्हायचं आणि ती दिव्य चिन्मयी शक्ती कशी साकार झाली. मग त्यांनी काय केलं, एक दिवस की त्यांना सांगितलं ह्या भ्रूमध्यामध्ये तुला जिथं दिसते ना देवी तिथे तुकडे तुकडे करून टाकतो. त्यांनी एक काचेचा तुकडा घेतला आणि त्या तुकड्यांनी सगळे छेदभेद केले. ते म्हणले आता तिचं मुंडकं एका बाजूला गेलं, पाय एका बाजूला गेले, हात एका बाजूला गेले, आता काय राहिलं खाली निराकार. असं चिंतन कर. आता यांची श्रद्धा होती आणि त्या श्रद्धेमुळं त्यांनी लगेच त्यांना पटपट हे आकार नाहीसे झाले आणि निराकार असणाऱ्या स्वस्वरूपाच्या ठिकाणी त्यांची वृत्ती लीन होऊन गेली आणि निर्विकल्प समाधी लागला. तो निर्विकल्प समाधीतून 3 दिवस त्यांचं व्युत्थानच झालं नाही. आता ते व्युत्थान झालं नाही, त्या तोतापुरी संन्याशाने त्यांचं दर्शन घेतलं. तो म्हणतो की ही स्थिती मला आपण म्हणतो ना कुलम पवित्र जननी कृतार्था वसुंधरा पुण्यवतीच तेन अपार संवित सुखसागरेस्मिन लीनम परे ब्रह्मणी यस्य चेतः. तर एक क्षणभर जर ही स्थिती प्राप्त झाली तर एवढं त्याचं महत्त्व योग वाशिष्ठामध्ये वर्णन केलं. आणि ह्या पुरुषाला 3 दिवस निर्विकल्प समाधी झाली. ही स्थितीचा एक क्षण प्राप्त होण्यासाठी मी 40 वर्ष रात्रंदिवस निधिध्यासन केलं, तेव्हा कुठं मला हिचा स्पर्श झाला. ह्याचं आपलं चिंतन याच्यासाठी चाललं आहे की ज्या वेळेला ह्या स्थितीचा स्पर्श होतो तेव्हा ही वैखरी वाणी वांजट होऊन जाते. ज्या माणसाने ह्या शब्दाधिकांचा गौरव आपल्या चित्तात सत्यत्वाने धारण केला त्याला हे प्राप्त होणार नाही. परंतु ज्या माणसाला श्रद्धेमुळं सत्य मिथ्या नित्य नानित्य विवेक माहीत नाही, फक्त श्रद्धातिशय आहे, तर तो पुरुष जो आहे तर त्याच्या दृष्टीनं ज्या वेळेला ज्या नाद ब्रह्मामध्ये त्याची स्थिती होते त्यावेळेला वैखरी वाणी काय होते, वांजट होते असं सांगितलं. हा आणि एवम शब्द दर्पण पाहता अशा प्रकारे शब्दरूपी आरशामध्ये पाहिले तर म्हणजे स्वरूप हेतू धरिता आपण आपल्या स्वरूपाला स्वरूपच हेतू आहे. म्हणजे स्वरूपाच्या अभिव्यक्तीला शब्द हेतू आहे अशी धारणा नाही राहत. आणि अशी धारणा जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याला निर्विकल्प ध्येयाशी किंवा निर्विकल्प ज्ञानाशी त्याला प्राप्त होता येणार नाही. स्वरूपाने स्वरूप धारण केलेलं आहे, पण हे कोणाकडून माध्यम कोण झालेले, शब्द. पण शब्द काय झालेले, माध्यमच झालेलं आहे, वस्तुस्वरूप नाही झालेलं. वस्तुस्वरूप जे आहे ते स्वरूपाने स्वरूप आहे. आणि असं जर पाहिलं तर त्यालाच काय म्हणायचं, अमूर्तची मूर्तपंथा येऊन ठाके. हे सगळं जे झालं ते मूर्तता कोणते, इथं तत्वता ते अमूर्तच आहे. परंतु त्या अमूर्ताची प्राप्त झालेली बरोबर ना जी दृढ अशा प्रकारची अनुभूती आहे, ती अनुभूतीची पुन्हा काय आहे, मूर्तच आहे की नाही. म्हणजे यालाच काय म्हणायचं, अमूर्तची मूर्तपंथा येऊन टाके. अमूर्त असणारा पदार्थ आत्मा तो मूर्तपंथाला आला की नाही, त्याची विशेष रूपाने अभिव्यक्ती झाली की नाही, विशेष रूपाने अभिव्यक्ती झाली. आता या ठिकाणी विशेष रूपाने जी अभिव्यक्ती झाली ती भिन्नत्वाने झाली की आत्मत्वाने झाली, आत्मत्वाने झाली. त्यामुळं या ठिकाणी स्वरूप हेतू धरिता यालाच आम्ही काय म्हणतो, अमूर्तची परी मूर्तपंथा येऊन ठाके. अमूर्तच मूर्त भावाला प्राप्त झाले. याचं मूळ कोण आहे, याचा कार्यकारण भावाचा विचार केला म्हणजे कार्यकारण भाव मिथ्या का होईना, कार्यकारण भाव जर तुम्ही गृहीत धरून जर याचं चिंतन केलं तर याचं कारण कोण आहे, शब्दच आहे. हे शब्दामुळंच हे या ठिकाणी हे अमूर्ताला मूर्तता प्राप्त झाली. कशामुळं, शब्दामुळं. पण शब्दामुळं झाली हे सांगत असताना शब्दाचा प्रवास शब्दरूपाने राहिला आहे काय,
आता ज्यावेळेला राहिला तेव्हा शब्दच म्हणजे शब्द हा इतका काही उपकारक आहे की जगामध्ये आता पुढं सगळं येणारच आहे आपल्याला. जगामध्ये जो काही खरा जो शूर पुरुष आहे त्यांनी आपल्या राजावर आलेलं जे संकट आहे त्याच्यासाठी काय केलं, प्राणाचं बलिदान केलं आणि आपलं खरा सुभट हे नाव त्यांनी साध्य करून तसा हा शब्द जो आहे तो एखाद्या सुभटाच्या शूरयोद्ध्याच्या ठिकाणी आहे. ज्या वेळेला त्याचं ध्येय करणारा किंवा ज्ञेय करणाऱ्याला आपल्या स्वस्वरूपात स्थिर करत असताना, द्रष्ट्याची स्वरूपामध्ये स्थिती करत असताना शब्द हा स्वतःला मारून घेतो. इतका तो प्रामाणिक आहे की नाही? इतका तो प्रामाणिक आहे की तो स्वतःचं स्वरूप देखील त्या ठिकाणी बाधित करतो किंवा मूळ स्वरूपात विसर्जित करतो किंवा तो नगण्य वांजट अशा स्वरूपाचा होऊन जातो. म्हणून त्याला वर्णन करताना असं सांगितलं की तो अमूर्तची मूर्तपंथा येऊन ठाके. तो अमूर्त असणारा आत्मा तो मूर्तपंथाला मूर्त मार्गाला येऊन प्राप्त होतो. याचं कारण कोण असेल तर तो शब्द आहे. एवढं त्या शब्दाचं महत्त्व सांगतात. अव्यक्त झाले व्यक्तमंत हा शब्दिताचे सिद्धांत वाचूनी व्यक्त अव्यक्त अतीत स्वरूप मात्र असे. इथून पुढचा जो एक भूमिका आहे ना, तर ही भूमिका जसं ते आपले स्वामीजी आहे ना, ते कसे आग्रहाने एक एक गोष्ट हे सगळं आरपार आहे, काही याला गरज नाही. तेव्हा तसं हे आता या ठिकाणी फार मोठा विचार प्रत्येक गोष्टीचा काय वेदांताच्या प्रक्रियेनं लावायच्या तेवढ्या त्याने आतापर्यंत लावल्या. 5 प्रकरणामध्ये ही गोष्ट आपल्या बुद्धीवर आरूढ होण्यासाठी निकराचे प्रयत्न केलेले आहेत. तर आता इथं हे वस्तुनिष्ठता जी आहे किंवा या ज्ञानोबरायांचा जो तात्पर्य अर्थ आहे, वक्तुरिच्छा तात्पर्य, ते सांगण्यासाठी प्रवृत्त झाले. तर इथं कसं सांगतात आता, अव्यक्त झाले व्यक्तमंत. अव्यक्तच काय झालं, व्यक्त झालं. हा शब्दिताचे सिद्धांत. अव्यक्त व्यक्त भावाला आलं हा शब्दाचा सिद्धांत आहे. म्हणजे शब्दाचा सिद्धांत म्हणजे वाचारंभण मात्र असणारा हा सिद्धांत आहे. बरोबर आहे ना? इथं शब्दाचा म्हणजे अपौरुषेय वेदाने सांगितलेला हा सिद्धांत वगैरे असा अर्थ घ्यायचा नाही. हा शब्दात्मकता फक्त असं म्हणायचं. म्हणजे अव्यक्त आणि व्यक्त. पूर्वी होते अव्यक्त ते आकारले आणि रूपा आले गुणवंत, असं फक्त शब्दाचा सिद्धांत आहे. आणि वाचोनी व्यक्त अव्यक्त अतीत स्वरूप मात्र असे. स्वरूपाच्या ठिकाणी कधी ते अव्यक्त आणि म्हणजे व्यक्ताच्या सापेक्ष अव्यक्त आहे आणि पुन्हा व्यक्त अव्यक्ताच्या सापेक्ष व्यक्त आहे. आणि स्वरूप कसं आहे ते त्या ठिकाणी व्यक्त आणि अव्यक्त हे त्या अतीत असणारं, दोन्हींच्याही अतीत असणारं केवळ स्वरूप मात्र आहे. आता तुम्ही म्हणा केवळ म्हणजे सच्चिदानंद घन. आम्ही मागच सांगितलं सच्चिदानंद पदत्र काय याची वाचक होत नाही. स्वरूपाच्या ठिकाणी अवाच्य स्वरूपच आहे. एवं शब्ददर्पण पाहता आत्मा अमूर्तची उत्साहता नाथिली मूर्तता देखो लागे. हां, तर ते म्हणतात म्हणजे शब्दाच्या द्वारा जरी आपण त्याला तुम्ही म्हणत असाल की आत्मस्वरूपाचं काय झालं, मूर्त दर्शन झालं, बरोबर ना, दृढ अपरोक्ष ज्ञान झालं, असं जर कोणी म्हणत असेल तर हे वर्णन कुठपर्यंत आहे की शब्दरूपी दर्पण पाहता, शब्दरूपी आरसा पाहिला तर आत्मा अमूर्तची उत्साहता. ते म्हणतात आत्मा कसा होता, अमूर्तच होता, परंतु अमूर्त असताना नाथिली मूर्तता देखू लागे. त्याला जी मूर्तता दिसली ना, ती काय मूर्तता खरी प्राप्त झाली का, नाथिली नसलेलीच मूर्तता त्या ठिकाणी दिसू लागते. जसं आपलं ग्रीवास्त मुख ग्रीवेच्या ठिकाणीच असताना आरसा जेव्हा घेतला तेव्हा त्यात आपलं मुख जे आहे ते आपलं त्या आरशामध्ये मूर्त झालं का अमूर्तच राहिलं, अमूर्तच राहिलं. ते त्या मुखाचं प्रतिबिंब आहे. ते काही तुका म्हणे मुख नाही दर्पणात. त्या ठिकाणी जे तुम्हाला मुखाचा तो प्रतिभास झालेला आहे त्याच्या ठिकाणी मुख म्हणण्याची योग्यता नाही. त्याच्यात प्रत्यंगमुखत्व आहे, दर्पणस्तत्व आहे, स्वभिन्नत्व आहे, बरोबर आहे की नाही. अशा प्रकाराने ते झालंच नाही. तसं या शब्दरूपी म्हणजे माणसाला शब्दाचं कधीच कौतुक वाटणार नाही की आता जे तुम्ही म्हणता बरं वरची ओळ काय आहे की अमृताचा विषधू आरिसा नव्हे, असं आपण आक्षेपार्थाने लागलं. आणि इथं ज्ञान हे टीकाकार त्याला पूर्णविराम झाला असं समजून सांगतात अमृताचा विषधू आरसा नव्हे. अमूर्त परमात्म्याला मूर्त करणारा हा आरसा आहे असं मुळेच समजण्याचं कारण नाही. मला कधी कधी वाटतं की ज्ञानेश्वरी ते आपण काय म्हणतो इथं आक्षेपार्थ आहे, इथं प्रश्न
प्रश्नचिन्ह आहे, इथं उद्गारवाचक आहे. त्या ज्ञानेश्वरीमध्ये संतांनी काहीच ते पूर्वीच्या ज्या याच्यात आहे गायसास वगैरे थोड्या सोडल्या साखरे महाराजांच्या काही ठिकाणी, तर मग त्यांनी त्याचं पूर्णविरामही शोधा तुम्ही आणि स्वल्पविरामही शोधा, अर्धविरामही शोधा, कारण अर्थ बदलत जातात. त्याचा अर्थ कोणता घ्यायचा, किती गंभीर अर्थ घ्यायचा. आपण आता 4-10 जण बसलो आणि पटापट आपल्याला वाटतं की याच्या, आणि लोक पण आपल्याला म्हणतात की तुम्ही ते हे केलं ना, प्रश्नचिन्ह केले ना, त्यामुळं खूप समजायला मदत होते. नाही तर विरुद्ध अर्थ होता. आता इथं तसंच आहे की नाही, विरुद्ध अर्थ करावा का याचा जसा आहे सरळ अर्थ करावा. सरळ अर्थ केला तर त्या अर्थाला केवढं मोठं व्यापकत्व निर्माण झालं आहे की नाही. अमूर्ताचा विषदू आरिसा नव्हे असं सरळ आहे की नाही. म्हणून म्हणतात इथं काय आहे की शब्द दर्पण पाहता आत्मा अमूर्तची होत साता, नाथिली मूर्तता देखो लागे. मूर्तता दिसले का नसलेली मूर्तता दिसली आहे की नाही. तुका म्हणे मुख नाही दर्पणात आणि काय संतोषाची मात. दुसरी ते आपणच आपल्याला पाहतो, ही खरी संतोषाची काय आहे मात आहे. फक्त आरसा काय झालेला आहे, निमित्त मात्र झालेला आहे. म्हणून नाथिली मूर्तता देखो लागे, नसलेली मूर्तता पाहत आहे. अशा प्रकाराने जर मनुष्य आत्मस्वरूपाचं यथार्थ चिंतन ह्या आरशात, हे आरसाच आहे, ह्या आरशात पाहिली तर याच्यामध्ये कोणताही त्याला संशय आणि विपर्य कधीच होणार नाही. म्हणून अमूर्ती मूर्तपण येत शब्दची होय कारण, पुढे अनेक वचन येच विषयी. म्हणून ते म्हणतात इथं जे ना अमूर्ती मूर्तपण, अमूर्त परमात्म्याला जे मूर्तपण प्राप्त झालं, येथे शब्दची होय कारण, इथं शब्दच कारण झाला. म्हणजे असं नाही का अमूर्ताला मूर्तपण यायला शब्द कारण झाला, असं वस्तुस्थितीनं सांगायचं नाही. हाच वाचारंभन म्हणून हा शब्द या ठिकाणी कारण झाला. अमूर्त कधी मूर्त भावाला आलंच नाही आणि मूर्त कधी अमूर्त भावाला प्राप्त झालंच नाही. कारण स्वरूपा कधी मूर्त आणि अमूर्त ह्या दोन्हींच्याही आतीत असल्यामुळं मूर्त अमूर्तपण हे वर्णन काय आहे, हे वाचारंभन आहे. हे काय, हे शब्दाची होय कारण. हा शब्दच त्याला कारण झालेला आहे. शब्द शब्दाच्या ठिकाणी कारण झालेला आहे, स्वरूपाच्या ठिकाणी काहीच झालं नाही. तो शब्द स्वरूपाच्या ठिकाणी वांजड झालेला आहे. म्हणून अमूर्ती मूर्तपण येथं शब्दाची होय कारण, पुढे अनेक वचन याचे विषयी. पुढे ह्या संबंधाने आणखीन या संबंधाने आणखी आम्ही निरूपण करणार आहोत. पाहते आरिसा पाहे, येथे काहीच नवल नव्हे, परिदर्पणे येणे होय, न पाहते पाहते. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.